भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। हवामान विभागाने 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तविला होता। भंडारा जिल्ह्यात देखील येलो अलर्ट असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाला पिकांचा मोठा नुकसान झाला आहे, तर गहू पिकांचा सुद्धा नुकसान झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। काल रात्री 1 ते पावणे 2च्या दरम्यान चोवा परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। 300 ग्रॅम पर्यंत गारीचा आकार होता। त्यामुळे शेतकऱ्याचे भाजीपाला पीक, गहू, चना, लाकोरी जे पीक असतील ते पूर्णतः नष्ट झाले। त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। उपासमारीची, आत्महत्या करण्याची पाळी आली आहे। शासनाचा कोणताही प्रतिनिधी आतापर्यंत सर्वेसाठी पोहोचला नाही। रात्रीची गार आतापर्यंत विरघळायला आहे। खूप भयानक परिस्थिती ह्या परिसरात निर्माण झाली। चोवा, नवरगाव, निमगाव, जामगाव, नवरगाव हे असे हजारो हेक्टर जागा ह्या गारपिटीने नुकसानग्रस्त झाली आहे। शासनाने ताबडतोब सर्वे करून प्रति हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, नाहीतर शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी हा अगोदरच धान पिकाने हवालदिल झाला आहे आणि आता ते दुबार पीक घेतले होते, ते दुबार पीकसुद्धा नष्ट झाले। तरी लवकरात लवकर शासनाची मदत शेतकऱ्यांना पोहोचली पाहिजे, नाहीतर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।